नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे, लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। धम्मदीप बुद्ध विहारात वर्षावास मालिकेस आषाढ पौर्णिमेपासून सुरुवात झाली। सर्वप्रथम भंते कश्यप यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा देऊन आपल्याला बुद्ध धम्म दिला। त्याचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे असे उद्गार लेखिका जयश्री गायकवाड यांनी उपस्थितांना सांगितले। तर आषाढ पौर्णिमेचे महत्त्व उपासिका अंजली कोटालकर यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले। राणी महामायेला या दिवशी गर्भधारणा झाली म्हणून या दिवसाला गर्भमंगल दिन म्हणतात। म्हणून आषाढ पौर्णिमेला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे। तसे बघितले तर प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमा बुद्धांच्या जीवनाशी निगडित आहे। आजच्या आषाढ पौर्णिमेला उपासक उपासिका तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते। वर्षावासात आपण सर्व परिवारासह बुद्ध विहारात आले पाहिजे व ज्ञान ग्रहण केले पाहिजे। यामुळे आपल्या जीवनात समृद्धी आणि शांतता नांदेल। विहारात आलेल्या लहान मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार होतात। म्हणून विहारात येताना आठवणीने आपल्या बालकांना सोबत आणावे, म्हणजेच त्यांना आपल्या धम्माची माहिती मिळेल। त्यांच्या डोक्यात महापुरुषांचे विचार रुजवल्या जातील। अशा प्रकारे धम्मदीप बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा साजरी करण्यात आली। धन्यवाद। आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।